नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। मित्रहो नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या या विशेष बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत। संपूर्ण देशात सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत। लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही सगळीकडे निवडणुकीची धामधूम आहे। मात्र विदर्भात ज्या पहिल्या टप्प्यात निवडणूक होऊ घातली आहे त्यातले 5 मतदारसंघ आणि शेजारचा वर्धा मतदारसंघ जिथे 26 तारखेला मतदान होऊ घातलं आहे, या मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार आणि सध्याचे भाजपाचे उमेदवार रामदास तडस यांच्या स्नुषा पूजा पंकज तडस यांनी उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर या संपूर्ण मतदारसंघात हा चर्चेचा आणि राजकीय वर्तुळात खळबळीचा विषय ठरला आहे। पूजा तडस यांनी उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर रामदास तडस यांचे निवडणूक प्रतिनिधी प्रणव जोशी यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पूजा तडस यांचा अर्ज रद्द करण्यात यावा, त्याच्यातली माहिती अपुरी आणि खोटी आहे असा आक्षेप नोंदवला आणि तो अर्ज रद्द करण्याची मागणी केली। मात्र संपूर्ण छाननी केल्यानंतर आणि दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रणव जोशी यांचा अर्ज खारिज करून पूजा तडस यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा निर्णय जाहीर केला। याचा अर्थ आता पूजा शेंद्रे उर्फ तडस या निवडणुकीच्या मैदानात असणार हे स्पष्ट झालं आहे। म्हणजेच वर्ध्याच्या राजकीय आखाड्यामध्ये रामदास तडस यांच्या विरुद्ध त्यांची सून पूजा तडस मैदानात असणार आहे। त्याच्यामुळे सासऱ्याविरुद्ध सून असा हा सामना रंगणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे। पूजा शेंद्रे तडस या निवडणुकीमध्ये रामदास तडस यांना राजकीय आव्हान किती देऊ शकतील हा प्रश्न असला तरी त्यांच्या उमेदवारीमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे आणि स्वतः रामदास तडस यांना त्यांच्या उमेदवारीची दखल घ्यावी लागली आहे हे मात्र खरं। पूजा शेंद्रे तडस यांचं पंकज तडस यांच्याशी काही वर्षांपूर्वी लग्न झालं। त्यांना एक मुलगा पण आहे आणि त्या मुलावरच होत असलेल्या अन्यायाचं कारण सांगत पूजा यांनी या निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे। आपल्याला लोकशाही मार्गाने न्याय मिळवायचा असून त्याच्यासाठीच आपण या निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे असं त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं। मग सगळ्यांना माहितीच आहे की मागील काळामध्ये माझ्याशी कशा प्रकारे बनावटी विवाहाच्या पद्धतीतून फसवणूक झाली आणि मीडियावाल्यांनी मला खूप साथ दिली। त्या माध्यमातून माझं लग्नही झालं, पण खऱ्या अर्थाने माझा संसार काढता गेला नाही। तोच अत्याचार आणि तीच वागणूक मला मिळत आली। मला फक्त उपभोगण्याची वस्तू समजून माझा फक्त वापर केला गेला आणि त्यातून हे बाळ जन्माला आलं। आज या बाळाला DNA कर म्हणत माझ्यावर घणाघाती आरोप लावले गेले। त्यानंतर ज्या फ्लॅटवर मला नेऊन टाकलं तो फ्लॅटसुद्धा विकून आम्हाला बेघरसुद्धा करण्यात आलं आणि आता या लोकसभेच्या माध्यमातून मी जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आणि लोक न्यायालयामध्ये मी माझी समस्या मांडून न्याय मागण्याचा प्रयत्न करणार आहे की लोकशाहीच्या माध्यमातून आणि लोक न्यायालयामध्ये मला न्याय नक्कीच मिळेल। माझी कुणाशी ही वैयक्तिक दुश्मनी नाही किंवा माझी कुणाशी वैयक्तिक सूड कुठे हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही। मी माझ्यावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात मी फक्त न्याय मागण्यासाठी या लोकशाही मार्गाने मी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। दुसरीकडे रामदास तडस यांच्या राजकीय विरोधकांना देखील पूजा तडस यांच्या उमेदवारीचा एक मुद्दा हाती लागला आहे। त्याचा उपयोग करत रामदास तडस यांच्यावर आरोप करण्याचा एक मार्ग संपूर्ण विरोधकांना लाभला आहे। स्वतः पूजा तडस यांनी सुद्धा रामदास तडस यांनी आपल्यावर अन्याय केला असल्याचं आणि जी व्यक्ती घरातल्या सुनेलाच न्याय देऊ शकत नाही ती संपूर्ण मतदारांना किंवा नागरिकांना मतदारसंघाला काय न्याय देईल असा प्रश्न उपस्थित केला आहे। त्यामुळे पूजा तडस यांची ही भूमिका, त्यांची ती उमेदवारी हे दोन्ही मुद्दे
विरोधकांना रामदास तडस यांच्या विरुद्ध आरोप करण्यासाठी हाती लागले असतानाच रामदास तडस यांना मात्र या उमेदवारीचं उत्तर देणं कठीण होत चाललं आहे, हे मात्र खरं. रामदास तडस गेले 2 टर्म्स इथले खासदार आहेत. त्याच्यापूर्वी विधान परिषदेचे सदस्य होते आणि आता 3ऱ्यांदा खासदार बनण्यासाठी म्हणून त्यांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. पक्षांनी पण त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. मात्र घरच्याच एका सदस्याने मार्गात अडथळा निर्माण केल्यानं विरोधकांशी लढत असतानाच या मुद्द्यावरही लोकांना तोंड द्यावं लागण्याची वेळ तडस यांच्यावर येणार आहे. एकूण वर्धा लोकसभा मतदारसंघात सून आणि सासऱ्यांमधला हा सामना कसा रंगतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157.